आमचं सातारा जिल्हा मालो प्रवासी असोसिएशन व महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी यांच्यातर्फे आजपासून बेमुदत संप चालू होते. आमचा मेन मुद्दा आहे ई चलनचा, जो विनाकारण आमच्यावर लादला जातोय. आज आमच्या ई चलन गाड्यांच्या किमती एवढ्या आमच्या गाड्यांवर दंड लादले जात आहे. त्याचा कुठलाही पुरावा नाही आहे. पुरावा पण पुसट फोटो सर्व आम्हाला त्या ठिकाणी पाठवले जातात आणि आमच्या या बंदमध्ये सामान्य नागरिकांच्या गाड्यांना सुद्धा दंड व्हायला लागलेले. त्यामुळे ते सर्व लोक सुद्धा आज आमच्याबरोबर रस्त्यावर उतरलेली आहेत. आज सरकारबरोबर आमच्या वरिष्ठ संघटनेची चर्चा चालू आहे. आज रात्री ती जर सक्सेस झाली नाही तर आज रात्री 12पासून आमचं चक्का जाम आंदोलन, पूर्ण गाड्या सगळ्या रोडवर थांबतील. मालवाहतूक गाड्या, प्रवासी गाड्या, त्याचबरोबर तरकारीच्या गाड्या, दुधाचे टँकर, या सर्व लोकांनी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. साधारण किती लोक आणि किती गाड्या सामील आहेत? साधारणतः 25 लाख गाड्या पूर्ण महाराष्ट्रातनं यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. सर्व संघटनांनी या महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीला पाठिंबा दिलेला आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर आमच्या फक्त मालवाहतूक गाड्यांवर 3,500 करोडचा दंड आजपर्यंत बसलेला आहे. सामान्य लोकांच्या गाड्यांवर 1,000 करोडचा, तर टोटल 4,500 करोडचा हा दंड आज इथं बसलेला आहे. आणि हे दंड त्वरित त्यांनी रद्द करावे, यासाठी याचा निषेध करण्यासाठी आणि दंड रद्द करावे यासाठी आम्ही इथं मोर्चा करतो.